नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. सत्ता बापजाद्यांची समजणाऱ्यांचा समज मोडीत. जयकुमार गोरे. सत्ता आपल्या बापजाद्यांची जहांगीरी समजणाऱ्यांचा समज आता मोडीत निघाला आहे. 20-20 वर्ष सत्तेत असलेल्यांनी विकासासाठी काय योगदान दिले, असा सवाल ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी खासदार विशाल पाटील व आमदार जयंत पाटील यांचे नाव न घेता केला. मिरज पंचायत समितीच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल असं सांगून पुढचा सभापती भाजपचाच असेल असंही त्यांनी यावेळी सांगितलं. मिरज पंचायत समितीच्या 3 मजली नूतन इमारतीचे लोकार्पण मंत्री गोरे यांच्या हस्ते रविवारी सायंकाळी करण्यात आलं. यावेळी ते बोलत होते. यावेळी मिरजेचे आमदार सुरेश खाडे, आमदार सदाभाऊ खोत, माजी आमदार दिनकर पाटील, बजरंग पाटील, जिल्हा बँकेचे संचालक पृथ्वीराज पाटील आदींसह जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे उपस्थित होते. मिरज पंचायत समितीमध्ये महायुतीतील शिवसेना शिंदे गटाचे एक सदस्य व राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सदस्य यांना सोबत घेऊन काँग्रेस, राष्ट्रवादी, शरद पवार पक्षाची सत्ता हस्तगत केली आहे. सभापती तन्वी कमलेकर यांच्यासह सत्ताधारी गटाला विश्वासात न घेता आमदार नूतन इमारतीचे लोकार्पण केलं जाणार हे समजताच सत्ताधारी गटाने आमदार जयंत पाटील, खासदार विशाल पाटील, माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे यांच्या उपस्थितीत शनिवारी लोकार्पण समारंभ आटोपला. यावेळी आमदार खाडे यांच्यासह भाजपवर टीका करत असताना खासदार पाटील यांनी इमारत बांधकामासाठी बापजाद्यांचे पैसे वापरले आहेत का असा सवाल करत लोकशाही मार्गाने निवडून आलेल्यांना विश्वासात न घेता उद्घाटन करण्याचा अधिकारच नाही असे मत व्यक्त केलं होतं. यावेळी मंत्री गोरे यांच्या हस्ते डिजिटलमध्ये कडेपूर ग्रामपंचायतीचा देश पातळीवर प्रथम क्रमांक आल्याबद्दल, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री नरवाडे यांचा व देखणी वास्तू उभारल्याबद्दल रसिका कन्स्ट्रक्शनचे रजपूत बंधू यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.